शिक्षक सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचार आणि उपविधी दुरुस्तीवरून जोरदार राडा झालाय। बचाव समितीचे शिक्षक सुधाकर माने यांनी माईक उचलून अध्यक्षांकडे धाव घेतल्याने सभेत गोंधळ उडाला आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय। सत्ताधाऱ्यांनी या वादाचा फायदा घेत 20 मिनिटात सभा गोंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली। यात देखील गोंधळ झालाय, त्यामुळे शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची सभा चांगलीच गाजली आहे। शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 93वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। सभेच्या सुरुवातीला संचालक व सचिव अरुण पाटील यांनी मागील आर्थिक वर्षाचे इतिवृत्त आणि अहवालाचं वाचन केलं। यानंतर अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी संचालक मंडळाने 2025 ते 26 या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतलाय। तसेच विषय समितीनुसार ठरावांचं वाचन करत अनेक ठरावांवर सभासदांची मंजुरी मिळवली। दरम्यान शिक्षक सेवक सोसायटीचे बचावचे नेते सुधाकर माने यांनी उपविधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी पहिल्यांदा गोंधळ निर्माण झाला, तर जत शाखेत 1 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला गेलाय। या घोटाळ्यात शाखाधिकारी, कर्मचारी आणि काही संचालकांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला। मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा आटोपती घेत असल्याचं लक्षात येताच विरोधक पुन्हा उपविधी मुद्द्यावर जाब विचारू लागले। या गोंधळाचं रूपांतर वादावादीत झालं। दरम्यान उत्तरे देत नसल्याने सुधाकर माने यांनी माईक स्टँडसह उचलून अध्यक्षांच्या अंगावर धाव घेतली। यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले, धक्काबुक्कीचा प्रकार घडला। या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली, पण यात देखील गोंधळ झाला, त्यामुळे सभा चांगलीच गाजली। ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमंकाळ, मिरज आणि जत तालुक्यातील शेतीला जलसंजीवनी मिळाली आहे। आता या दोन्ही योजनांमधून जिल्ह्यातील जो काही भाग पाण्यापासून वंचित राहिलाय त्याला पाणी कसं मिळेल हे पाहण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थळ भेटी देऊन पाहणी केली आहे। विस्तारित टेंभू योजनेसाठी संबंधित खात्याच्या माध्यमातून 619 कोटी आणि म्हैसाळ योजनेसाठी सरकारने नाबार्डमधून 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। ही माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित खात्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आरेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात करण्यात आले होते। त्यासाठी या मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील आले होते। दोघेही एकमेकांचे पारंपरिक विरोधक असतानाही आपल्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे, त्यांचं भलं होणार आहे हे पाहून दोघांनीही आपला विरोध बाजूला ठेवला आणि रोहित पाटलांनी संजय काकांना अभिवादन केलं, तर संजय काकांनीही मोठ्या मनाने त्यांना पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद दिला। ही घटना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, पण आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। आता यात जे समोर दाखवलं ते खरं की भविष्यात संजय काका पुन्हा भाजपच्या वाटेवर असणारे संजय काका खासदार होतील आणि विधानसभा रोहित पाटीलांकडे कायम राहील असे संकेत या भेटीने दिले जात असल्यामुळे अशी तडजोड झाली असेल का, अशीही चर्चा या परिसरातून व्यक्त होतीये। सांगलीत सॅलरियस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली आहे। नेहमीप्रमाणेच या सभेत ही गोंधळाची परंपरा कायम राहिली। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्यामुळे सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला। वार्षिक अहवाल वाचन सुरू असतानाच विरोधी सदस्यांनी स्टेजवर धाव घेतली आणि माईक हिसकावून घेतलं। यावेळी सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे गोंधळाच्या वातावरणातच सॅलरी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न झाली। मात्र सभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचा दावा सत्ताधारी गटाने केलाय। शिक्षक बँकेतील नोकर भरतीला विरोध केल्याचं नाटक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अखेर कर्मचारी भरती करून सभासदांचा विश्वासघात केलाय। जाब विचारताच बैठकीतून पळ काढल्याचा आरोप स्वाभिमानी शिक्षक संघाचे संचालक संतोष जगताप यांनी केला। ते म्हणाले, नोकर भरतीला विरोध करण्याची भूमिका घेत सहकार आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणारेच आता भरती करून पारदर्शकतेचा डंका पिटत आहेत। सुमारे 12 शिपायांना क्लार्क पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा नवीन शिपाई भरती करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। याशिवाय बाजारभावापेक्षा जास्त किमतीने नोटा मोजण्याची यंत्रे खरेदी करणे, मुख्य कार्यालयाची जुनी इमारत विकण्याचा प्रयत्न करणे, 15 लाख रुपयांपर्यंतचे 9% व्याजदराचे कर्ज बंद करणे, तसेच सभासदांनी निवडून दिलेले संचालक पद रद्द करण्यासाठी कुटील डाव रचणे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा उद्योग सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मिरज मार्गावर बेडक चुन्नाभट्टी परिसरातील 12 चाकी ट्रक खाली 30 मेंढ्यांचा जागीच चिरडून मृत्यू झालाय, तर 17 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत।
मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. आरगकडून मिरजेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या साखर वाहतूक करणाऱ्या 12 टायर ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल 30 मेंढ्या जागीच ठार झाल्या तर 17 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही मेंढरे ढोणेवाडी गावचे मेंढपाळ धोंडीराम दुधाणे यांची होती. मेंढरांना ट्रकने चिरडल्याने हंबरडा फोडला. कर्नाटकातील अनेक मेंढपाळ पावसाळ्याच्या सरीत मेंढपाळांना घेऊन मिरज पूर्व भागात चरण्यासाठी येतात. ट्रक कर्नाटकातील केम्पुवाड साखर कारखान्यातून साखर घेऊन मिरजेच्या दिशेने येत होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, सरपंच उमेश पाटील, पोलीस पाटील शारदा हंगे, यशवंत सेनेचे राहुल चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या ट्रक चालकावर कठोर कारवाई करून पीडित मेंढपाळाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. टेंभू म्हैसाळच्या विस्तारित योजनेचं पाणी लाभक्षेत्रात पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. टेंभू व म्हैसाळ योजनेद्वारे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात कृष्णा नदीचं पाणी पोहोचवून शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु ज्या भागांमध्ये या योजनेचं पाणी पोहोचलेलं नाही त्या भागात विस्तारित योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेचं पाणी सर्व लाभक्षेत्राला देण्यासाठी या कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केलाय. तसेच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वारणा व कृष्णा नदीच्या संगमाच्या खालील बाजूस प्रस्तावित द्वारयुक्त बंधाऱ्याच्या ठिकाणची पाहणी व म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 1 ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे, संजय काका पाटील, पृथ्वीराज देशमुख, डॉक्टर हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता महादेव कदम, कार्यकारी अभिनंदन हरुगडे उपस्थित होते. पुढे विखे पाटील म्हणाले, टेंभू म्हैसाळसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्याधुनिक क्षमतेची पाणी उपसा यंत्रणा उभी करण्यात येते. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून उपसा सिंचन योजना, केटीवेअर बंधारे, सिंचनाच्या योजना निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावलाय. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढत चालली असून विस्तृत भागाला पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उपाययोजना करण्याचा जलसंपदाच्या विभागाच्या वतीने प्रयत्न केला जात असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून येथील स्टेशन रोडवर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नीट पेपर फुटीसह विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांसाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीमार केला होता. याचा निषेध म्हणून सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने काही दिवसांपासून निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. शिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. शनिवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केलाय. तर पेपर फुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, निरीक्षक शेखर माने, सागर घोडके, आयुब बारकेर, डॉक्टर शुभम जाधव, महालिंग हेगडे, वैशाली धुमाळ, प्रवीण पाटील, प्रणवी पाटील, विनायक हेगडे, कुमार वायदंडे, युसुफ जमादार, नंदकुमार घाडगे, अभिजित रांजणे, दत्ता पाटील, आदर्श कांबळे आदी जण पदाधिकारी उपस्थित होते. म्हैसाळ येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाने राज्य समन्वयक विलासराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण उपसमिती मंत्री गट अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. समांतर आरक्षणातील प्रलंबित नियुक्त्या, अधिसंख्य पदावरील उमेदवारांना सेवाविषयक लाभ, शैक्षणिक सवलतीमधील अडचणी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ निधी नसल्याने बंद पाडायच्या मार्गावर असल्याने तात्काळ निधी वर्ग करण्याची मागणी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळ यांच्याशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विस्तृत चर्चा करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद पडू देणार नाही, तात्काळ 700 कोटींचा निधी वर्ग करण्यात येईल, 50% फी सवलत बाबत
विद्यापीठामार्फत सर्व महाविद्यालयांना निर्देश देण्यात येतील. आधिसंख्य कायद्यानुसार झालेल्या नियुक्त्या कायम करण्यात येतील असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. यावेळी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, अशोकराव शिंदे, आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील, कैलास पाटील, संजय पाटील, राहुल पाटील, सुरेश शिंदे, सागर जाधव, अक्षय मिसाळ, मदन तांबडे, मयूर दानेकर, अक्षय भोसले, अशोक पाटील, दिलीप पाटील, नितीन बाबर, महेश वारके, विनोद शिंदे, अमर पाटील, संतोष निकम, उमेश पाटील, विष्णू पाटील, सुरेश जगदाळे, ओंकार भोसले हे उपस्थित होते. स्थानिक माऊली फाउंडेशनच्या वतीने कैलासवासी डॉक्टर श्रीहरी धोंडीराम व्हावळ यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले 19वे भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा माऊली पुरस्कार वितरण सोहळा मिरज येथील IMA हॉल येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडलाय. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. या प्रसंगी अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, विख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद परमशेट्टी, उपायुक्त स्मृती पाटील, गणेश माळी, फारुख जमादार, डॉक्टर सूर्यकांत भावळ उपस्थित होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान केल्याबद्दल जत शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांना माऊली धन्वंतरी पुरस्कार, मीरा स्टील फॅब्रिकेशन अँड फायबर्सचे संचालक व प्रसिद्ध उद्योगपती सतीश माळी यांना माऊली प्रेरणा पुरस्कार आणि वास्तववादी लेखिका आणि शास्त्रीय गायिका डॉक्टर सुमेधा आपटे रानडे यांना माऊली कन्यारत्न पुरस्कार आमदार गोपीचंद पडळकर आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अनेक डॉक्टरांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. मिरज ही वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांनी व सामाजिक संस्थांनी सातत्याने सहकार्याचा हात दिला पाहिजे असं आवाहन यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना केलंय. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या जनहिताच्या विविध योजनांमुळे शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाल्याचं मत संग्राम देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या राज्यातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा आणि वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. वाढत्या आर्थिक अडचणींच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलाय. तसेच वीज बिल माफीमुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला असून शासनाने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली असून महिलांना शेत जमिनीच्या सातबारावरती आणून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मानाबरोबर आर्थिक बळ या योजनेमुळे मिळालं असून महिलांच्या सन्मानासोबतच त्यांच्या स्वावलंबनालाही चालना मिळतेय. ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांना वेळेवर पाणी सोडण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा असून त्यामुळे परिसरातील शेतीला मोठा लाभ झालाय. पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढलाय असं मत संग्राम देशमुख यांनी व्यक्त केलंय. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे विठ्ठल नामाने आणि पर्यावरण संदेशाने बोरगाव पंढरी दुमदुमली. बोरगाव प्राथमिक विद्यालय व बोरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून भक्तिमय आणि उत्साहात वातावरणात संपन्न झाली आहे. ब्रह्मानंद महाराज मठाच्या प्रांगणात विद्यार्थी, वारकरी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानोबा तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत हजर झाले. पाना फुलांच्या सजवलेल्या पालखीमध्ये माऊलींची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात आला. विद्यार्थी नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशीबाळ, हातात टाळ या वेशात तर विद्यार्थिनी रुक्मिणी साडी, डोक्यावर तुळशी, वृंदावन अशा वेशभूषेत आल्या. अन्य विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे फलक हाती घेतले. प्राथमिकच्या मुख्याध्यापक उषा सलगर, ज्येष्ठ शिक्षक शिवाजी कोळी, वासंती कावळे, उदयसिंह पाटील, दीपक चौधरी, पांडुरंग माने, संतोष ढेरे, प्रकाश पाटील, दीपाली देशमुख, महेश सुतार यांच्यासह अन्य शिक्षकांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल माझा, माझा मी विठ्ठलाचा या जयघोषामध्ये दिंडीचं प्रस्थान झालं. गावातील मुख्य चौक अहिल्या चौकात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वारकरी नृत्य, भारूड सादर केलं. रिंगण सोहळा संपन्न झाला. ग्रामस्थांनी पालखीचं दर्शन घेतलंय.